सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण बोलणार आहोत की स्वामींची कृपा कशी मिळवावी या संदर्भामध्ये. विशेषतः लहान मुलांसाठी आपल्या सर्व आईंना एक फार मुलांविषयी वाटत असतं की मुलांनी चांगला अभ्यास करावा, आपलं करिअर घडवावं आणि पुढे जावं. यासाठीच शालेय विद्यार्थ्यांना किंवा कॉलेज गोईंग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण स्वामींची भक्ती त्यांना शिकवायला हवी. जर त्यांना शिकवायची असेल तर पहिल्यांदा आपण करायला हवी. बऱ्याचदा आपण ऐकतो की स्वामींची मी खूप पूजा करते, अर्चा करते, सर्व काही करते, पण स्वामींकडून कृपा प्राप्त होत नाही. पण त्या प्रमाणात जर आपण खरंच स्वामींची कृपा केली तर नक्कीच स्वामी आपल्याला कृपेला पात्र समजतात. आणि जेव्हा स्वामींची इच्छा असते तेव्हाच आपण कृपेला पात्र होत असतो. पण म्हणून आपण स्वामींची कृपा मिळवण्यासाठी आपल्या मुलाची भूमिका आपण घ्यायला हवी. म्हणजेच काय तर स्वामींचं आपण मुलं आहोत, त्या हिशोबाने जर आपण वडिलांशी ज्याप्रमाणे वागतो त्याप्रमाणे स्वामींकडे मागितलं तर स्वामी नक्की देतात. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरामध्ये किमान दिवसाचे 24 तास असतात, तर 24 मिनिटं आपण देवासाठी द्यायला हवीत. मुलांना आपल्याकडूनच शिकायला मिळतं. म्हणून आपण जर स्वामींची तशी भक्ती केली, मग तुम्ही नामभक्ती करा, नामस्मरण करा किंवा जपमाळ जपा किंवा कुठल्याही पद्धतीचं भजन म्हणा, अर्चन करा, पूजन करा किंवा सप्ताहामध्ये जर एखाद्या ग्रंथाचं वाचन करायचं असेल, आता श्रावण महिना येतोय, श्रावणामध्ये जर आपण ग्रंथाचं वाचन केलं किंवा कोणत्याही प्रकारे भक्ती केली, अनेक भक्तीचे प्रकार आहेत, कुठल्याही भक्तीचा प्रकार आपण अवलंबला तर तो प्रचंड आतून आला पाहिजे. हृदयापासून जर तो आला तर नक्कीच स्वामी आपल्याला पात्र समजतात. आणि त्यासाठी आपण हे मुलांना जर शिकवलं तर मुलं नक्कीच त्या पद्धतीने करतील आणि लहान मुलांचं स्वामी नक्की ऐकतात. आणि हा अनुभव मला नक्की शेअर करा की जर खरंच असा अनुभव जर तुम्हाला आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.